नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण दुधीपासून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ली देखील नसेल। बऱ्याच वेळा घरातील मुलं किंवा मग काही जणांना दुधीची भाजी आवडत नाही, ते दुधी खायला मागतच नाहीत। तर आपण त्यांना जर अशा पद्धतीने तुम्ही हा पदार्थ जर बनवून दिला ना, तर ते नक्कीच आवडीने खातील आणि त्यांच्या लक्षात देखील येणार नाही की हा पदार्थ तुम्ही दुधीपासून बनवलेला आहे। तर चला मंडळी, काय बनवायचं याचं लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धी दुधी घेतलेली आहे। तर आता तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे दुधीची क्वांटिटी ठरवू शकता, तरी सुद्धा चालणार आहे। तर इथे मी अर्धी दुधी घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला याच्यावरचं जे साल असतं ना, तर ते सगळं काढून घ्यायचं आहे। तर इथे मी दुधीच्या वरचं हे सगळं साल काढून घेत आहे आणि साल काढल्यानंतर याला चांगलं असं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे। तर इथे मी सगळं साल याचं काढून घेतलेलं आहे। आता साल काढल्यानंतर आपल्याला याला बारीक असं किसणीने खिसून घ्यायचं आहे। तर इथे मी या दुधीच्या वरचं सगळं असं साल काढून घेतलेलं आहे, पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि शक्यतो दुधी घेताना ही कोवळीच घ्यायची आहे। आता आपण या दुधीला चांगलं असं बारीक असं किसणीने खिसून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व दुधी याच पद्धतीने बारीक अशी किसणीने खिसून घेत आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला चॉपरने सुद्धा चॉप करून घेऊ शकतात बारीक, तरी सुद्धा चालणार आहे। तर इथे आपल्याला सर्व दुधी याच पद्धतीने बारीक अशी किसणीने चांगली अशी किसून घ्यायची आहे। तर इथे मी सर्व दुधी याच पद्धतीने किसून घेतलेली आहे किसणीने। तर आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे मी ही दुधी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर आता यामध्ये आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालू शकतो, तरी सुद्धा चालणार आहे। पण मी इथे एक उभा असा कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि एक बटाटा बारीक असं किसणीने किसून घेतलेला आहे आणि त्याला चांगलं असं स्वच्छ धुवून पिळून काढायचं आहे, त्यानंतर यामध्ये घालायचं आहे। आणि आता इथे हळद घातलेली आहे, थोडी लाल तिखट घालायचं आहे, धनापूड जिरा पूड अर्धा चमचा घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये चटपटीत अशी टेस्ट येण्यासाठी या पदार्थाला मी 2 चमचे दही घातलेला आहे। तर दही घालताना शक्यतो ताजं दही घाला, आंबट दही घालू नका। जर दही नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर किंवा थोडंसं अर्ध लिंबू पिळून घातलं ना, तरी सुद्धा चालणार आहे। तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली मी कोथिंबीर घातलेली आहे। तर कोथिंबीर नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पालक किंवा मेथी बारीक अशी कट करून घालू शकता, तरी सुद्धा चालणार आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मी इथे बारीक रवा घातलेला आहे। आता रवा घातल्यानंतर याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही, कारण दुधीला पण पाणी असतं, बटाट्याला पण पाणी सुटतं आणि कांद्याला सुद्धा पाणी सुटतं। यामुळे यामध्ये पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही। तर आता आपलं पीठ एकदम तयार झालेलं आहे। तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे। तर तुम्ही इथे तेलाऐवजी तूप बटर काहीही लावू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे। आता त्यानंतर आपल्याला हे बॅटर यावरती अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे थालीपीठ कपड्यावर सुद्धा थापून घेऊ शकतात, तरी सुद्धा चालणार आहे। पण मी इथे डायरेक्ट तव्यावरतीच हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे कमी गॅसवरती छान दोन्ही साइडने खमंग असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। वरून तुम्ही तेल तूप बटर काहीही लावू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल। तर हे पहा, मस्त आपलं हे दुधीचं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे। आता त्याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा थालीपीठ बनवून घेणार आहोत। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने सकाळच्या घाईमध्ये आपण नाश्त्यासाठी, मधल्या वेळेमध्ये मुलांना खाण्यासाठी सुद्धा बनवू शकतो। आणि या पद्धतीने जर तुम्ही मुलांना थालीपीठ बनवून दिलं ना टिफिनसाठी सुद्धा, तरी सुद्धा त्यांना लक्षात येणार नाही की आपण हे दुधीपासून बनवलेलं आहे आणि ते नक्कीच आवडीने खातील।
तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आणि मंडळी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर मंडळी हे पहा, दोन्ही साईडने छान असे हे आपले थालीपीठ भाजून तयार झालेले आहे। अगदी खमंग आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम असे हे थालीपीठ लागतात। आणि विशेष म्हणजे आपण आजचा हा नाश्ता कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यातला बनवून तयार केलेला आहे आणि अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता बनवून तयार होतो। तर मंडळी आपले हे थालीपीठ बनवून तयार आहेत। तर तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत कशासोबत जरी खाल्ले ना तरी हे चवीला अप्रतिम लागतात। आणि नुसते असेच जरी खाल्ले ना तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागतात। तर मंडळी तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल आणि अजूनही पेजला फॉलो नसेल केले तर फॉलो करून घ्या। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।